नमस्कार. आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओ झाले त्यामध्ये प्रोबॅबिलिटी मधलं 5.1, 5.2, 5.3 आणि 5.4. आता आपलं 5.4 मध्ये काय करायचं आहे तर प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी लाइज फ्रॉम 0 to 1, ग्रेटर दॅन 0 or equal, greater than or equal to 0 and less than or equal to 1. एक लक्षात ठेवायचं प्रोबॅबिलिटी 1 ते 0 ते 1 च्या दरम्यान राहते. ते 1 पेक्षा मोठी असत नाही, 0 पेक्षा कमी असत. 0 ते 1 हे लक्षात ठेवा, कारण हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. 0 आले तर इम्पॉसिबल इव्हेंट येतात, 0 प्रोबॅबिलिटी आली तर इम्पॉसिबल इव्हेंट येतील. ओके, तर आपल्याला पाहायचं त्यामधला probability of an event. In mathematical language, when probability of the expected event is expressed in numbers, it is called probability. It is expressed as a fraction of or percentage. Fraction or percentage. Okay. Then using the following formula for random experiment, if the sample space is S and A is the expected event, then probability of A is written as P in bracket A, means read as probability of event A. It is given by following formula. P equal to probability of event A equal to number of sample points in event A divided by number of sample points in sample space. आता sample space आपल्याला माहिती आहे कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. इव्हेंट्स माहित झालेला आपण 5.3 मध्ये पूर्ण तेच पाहिलेलं आहे. लिहिताना काय लिहायचं n in A and n yes, n means number of elements or number of sample points in event A. n yes means number of sample points in sample space. अतिशय सोपं आहे. आणि प्रोबॅबिलिटी जी आहे ती कुठून होते बा. प्रोबॅबिलिटी जे आहे ते ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 आणि हा P आहे, आणि लेस दॅन और इक्वल टू 1, लेस दॅन और इक्वल टू 1 ही त्याची रेंज आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आपल्याला आता पाहिजे प्रॅक्टिस सेट 5.4. काय पहा, इफ 2 coins are tossed, find the probability of the following events. Find the probability of following events. First event आहे getting at least one head, getting no head. आता ऍटलिस्ट 1 म्हणलं की जास्तीत जास्त किती येऊ शकतात. 2 कॉइन टॉस केले आहेत. आवाज येते का रे? हो. ओके, हा आता काय बा, सॅम्पल स्पेस एस इक्वल टू 2 कॉइन आपण टॉस केले आहेत. ओके, या 2 कॉइन टॉस केलेत. हा, सॅम्पल स्पेस काय एच 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 टी 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 एच. ओके, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 4. आता इव्हेंट गेटिंग ऍटलिस्ट 1 हा एक इव्हेंट ए घ्या. इव्हेंट ए गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड, ऍटलिस्ट 1 हेड, कमीत कमी एक, जास्तीत जास्त किती आले तर चालतील. बघा ए इक्वल टू म्हणजे आता एच 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 टी जास्तीत जास्त 2 आले तर चालतील. त्यानंतर एच टी, आता टी टी येईल का रे? येणार नाही. आणि टी एच म्हणजे किमान हेड असला पाहिजे. किमान किती असला, जास्तीत जास्त किती असले तरी चालतील, किमान एक हेड असला पाहिजे त्यामध्ये. म्हणून हे कंडिशन लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचत चला, नाहीतर आपल्याला येतं आणि गडबडीत चुकतं आपलं. मग आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती येतील? 3. प्रोबॅबिलिटी इक्वल टू फॉर्म्युला काय? देअरफॉर पी इक्वल टू एन ए डिवाइड बाय एन एस. एन ए किती आहे बा? 3 आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए 3 आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन एस किती आहेत? 4. मग प्रोबॅबिलिटी 3/4 आली. प्रोबॅबिलिटी 3/4. याचा स्क्रीनशॉट मारून घेतला तरी काय हरकत नाही. बघ, या पद्धतीने अतिशय सोपं पार्ट आहे. त्यानंतर and the probability of getting at least 1 head is 3/4. Then next example काय बा, if 2 dice are roll. आता या ठिकाणी 2 dice आहेत पहा, roll. Simon, find the probability of the following words.
काय इव्हेंट आहेत? द सम ऑफ डिजिट. सर पहिल्यातले एक इव्हेंट राहिलाय गेटिंग नो हेडचा. पहिल्यांदा राहिला. हो गेटिंग नो हेड सेकंड इव्हेंट पण आहे. ओके ओके ओके. बर आता एक मिनिट मी तिथं ते टाईप झालेलं. बरं सांगतोय तर काय लिहितं मग नो नो हेडचं काय येईल रे? काय येणार फक्त टी टील. ओके. मग प्रोबॅबली आता आपण हा जर इव्हेंट बी घेतला तर नंबर ऑफ इव्हेंट इन बी 1 येईल बरोबर. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू काय नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन यस. ओके इक्वल टू 1/4. मग ही आली प्रोबॅबिलिटी. लक्षात आलं? हा ठीक आहे. हो If two dice are rolled simultaneously, find the probability of the following event. The sum of the digits on the upper space is at least 10. म्हणजे इथं काय कंडिशन दिली आहे बघा, at least 10 आली पाहिजे. जास्तीत जास्त किती येऊ द्यात. The sum of the digits on the upper space is 33 and the digit on the first die is greater than the digit on second die. म्हणजे फर्स्ट डाय वरती जे डिजिट आहे ते कशापेक्षा मोठे असले पाहिजेत सेकंड डिजिट वरती. म्हणजे कुठला येईल रे 2-1 3-1 3-2 या पद्धतीने. ओके आता 2 डाय आपल्याला डाय टॉस केले टाकले. म्हणजे हा सॅम्पल स्पेस तुम्हाला माहित आहे कसं लिहायचं सांगितलं होतं. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती येतील यस मध्ये पहा 36. आता इव्हेंट पहिला आपल्याला बघायचं आहे. पहिला इव्हेंट काय बघा, द सम ऑफ द डिजिट ऑन अपर स्पेस इज ऍट लिस्ट 10. कमीत कमी 10 बेरीज आली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती येऊ शकेल. मग कोणकोणते इव्हेंट का आपण पाहिले पहा. हा एक इव्हेंट 4 6 4 6 5 5 5 6 6 4 6 5 आणि 6 6. बघा येथे 10 येईल, याची 10 येईल, याची 11 येईल, 10 11 12. याच्यापेक्षा जास्त येत नाही. ही बाकीचे येणार नाहीत म्हणून काय येतील बा तेच आले का बा 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. The number of sample points in A 1 2 3 4 5 6 म्हणून number of sample points in A 6. Then probability equal to काय फॉर्म्युला आहे P upon P equal to NA divided by NS. NA किती आहे पहा 6 6 divided by 36 भाग जाईल 6 के 6 6 6 36 म्हणजे किती आली 1/6. ओके आता सेकंड कंडिशन बघा काय द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर स्पेस इज 33. आता 33 येईल का रे बघा सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर स्पेस इज 33. कुठला आहे का याच्यामध्ये येणार नाही. एकाची कुठल्याच इव्हेंटची बेरीज तेवढी येत नाही. म्हणजेच काय येणार आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी 0 आले. देअरफॉर नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू इथं प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन एस इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स किंवा सॅम्पल पॉइंट्स इन बी इक्वल टू 0 and number of samples points in S equal to 36. 0 divided by 36 0 येईल. म्हणजे probability काय येईल hence the probability of the sum of digits on the upper space is 33 is 0 is 0. किती येणार त्या ठिकाणी 0 येईल कारण बेरीज येणारच नाही. इम्पॉसिबल इव्हेंट आहे तो. त्यानंतर नेक्स्ट काय पहा the digit on the first die is greater than the digit on second die. म्हणजेच कोणकोणते येतील रे हा पहिल्या लाईन मधला कुठलाच नाही. दुसऱ्या लाईन मधला एक येईल हा बाकीचे बघा येणार नाहीत. यामधला हा येईल त्यानंतर हा येईल पुढचे येणार नाहीत नंतर हा येईल हा मग 4 3 त्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 नेक्स्ट 6 1 6 2 6 3 6 4 6 5 हा इव्हेंट येणार
नाही यामध्ये. ओके, म्हणून आता बघा काय येतील इव्हेंट, हे इव्हेंट येतील किती आहेत मोजा. म्हणजे पहिल्या डायवरती असणारी संख्या ही दुसऱ्या डायवर पेक्षा मोठी असली पाहिजे, हे साधं लॉजिक आहे याच्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सी किती आहेत 15. Therefore probability of C equal to number of samples points in C equal divided by number of sample points in S equal 15 divided by 36. याला भाग घालवा, 3 5 15 आणि 12 3 36 म्हणजेच किती येणार आहे 5/12 सॉरी 5/12. There hence the probability of the digit on the first die is greater than the digit on second die is 5/12. कुणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये, शंका आहे का कुणाला काय याच्यामध्ये? बर ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आता. काय पहा, there are 15 tickets in box, each bearing one of the numbers from 1 to 15. Ticket is drawn at random from the box. Find the probability of the event that the ticket is drawn. First show an even number. आता यातले 1 ते 15 पर्यंत अंक लिहायचे आणि त्यातला इवन नंबर लिहायचे. शो द नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5, 5च्या पटीतील संख्या यांची प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आता सॅम्पल स्पेस काय पाहिजे 1 to 15. The sample points in yes 15. Okay, then event A, ticket shows an even numbers. Even number कोणते येतील 2 4 6 8 10 12 आणि 14. बर किती आहे तिथं, नंबर ऑफ sample point A is 7. Then probability of A equal to number of sample point A divided by number of sample points in sample space. आता इथे किती आहे 7 आहे, 7 divided by 15. Therefore hence the probability the ticket shown on even number is 7/15. Okay, then एक मिनिट त्यातला राहिला दुसरा. आता सेकंड शो द नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. काय सांगा, सपोज दिस इव्हेंट इज बी, event A, B is the shows the number which is multiple of 5. Multiple of 5 कोणते येतील बा 5 10 and 10. ओके, म्हणजे मल्टिपल 5 10 15. Okay, therefore number of points sample points in B equal to 3. Then probability of B equal to samples points in B divided by samples points in yes equal to samples points in B 3 divided by samples points in yes 15 equal to 1/5. बाद 3 1 3 3 5 15 म्हणजेच किती आली प्रोबॅबिलिटी किती आली 1/5. Therefore probability of the show the number which is multiple of 5 is 1/15. ओके, लक्षात आलं का? कुणाला शंका आहे कुणाला काय याच्यामध्ये, मला वाटतं शंका नसेल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल काय पहा, 2 digit numbers formed with the digits 2 3 5 7 9 without repetition. What is the probability that the numbers formed is odd number and multiple of 5. Multiple of 5. आता याचे नंबर बनवायचे आपल्याला. काय बा सॅम्पल स्पेस काय करायचं बाई, इथं सोपं आहे. पहिला 2 घ्यायचा, 2 3 त्यानंतर 2 5 2 7 आणि 2 9 म्हणजे 23 25 27 29 22 घ्यायचं नाही, रिपीट करा. त्यानंतर 3 घ्या, 32 35 37 39 नंतर 5 घ्या, 52 53 57 59.
त्यानंतर 7 काय पहा 72 73 75 79 त्यानंतर 9 घ्या 92 93 95 आणि 97 म्हणजे आपला एक तर त्यातला डिजिट रिपीट करायचं नाहीत आणि त्यांची संख्या बनवा 2 अंकी संख्या बनवायची बरोबर. तर टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन येस 20 नंबर किती आहेत 20. आता इव्हेंट ए घ्या हा जो आहे तो इव्हेंट ए. इव्हेंट ए द नंबर इज ऑड ऑड नंबर कोणते येतील बघा यामधले नंबर ऑड नंबर कोणते आहेत 23 27 25 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97 हे नंबर येतील ऑड नंबर. ओके बघा या ठिकाणी आले ऑड नंबर असते. then number of elements in A 16. then probability of A equal to number of elements A divided by number of elements in yes. number of elements किती येतात 16 divided by 20. सॅम्पल स्पेस मध्ये 20 त्याच्यामध्ये येत म्हणजे भागाला 4 चौक 16 4 पंचे 20 म्हणजेच प्रोबॅबिलिटी किती आली 4/5. hence the probability that number is odd is 4/5. बऱ्याच वेळा काय होतं बघा परीक्षेमध्ये हे उलट लिहिलं जातं इथं हे जो फॉर्म्युला तो उलटा लिहिला जातो आणि चूक होते म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स एस डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स ए असं लिहिलं का चुकलं कारण इथं उत्तर लक्षात ठेवायचं 0 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान आलं पाहिजे 1 किंवा 1 पेक्षा लहान आलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आपलं उत्तर चुकलं का बरोबर आहे तुम्हाला लगेच समजेल. ओके then next काय पहा a multiple of 5. event B the number is multiple of 5. multiple of 5 काय बा 5 चा भाग जाणारी संख्या 25 25 75 आणि 95 आणखी कुठलं तर राहिलं 35 राहिला 35. ओके या 5 च्या पटीतल्या संख्या आहेत. then number of elements in B 4. then probability of B equal to number of elements in B divided by number of elements in yes. number of elements in yes. बघा काय number of elements in B is 4 divided by 16 भाग झाली तर 4 1 4 4 चौक 16 म्हणजेच 1/4 येईल. then hence the probability that number is multiple of 5 is 1/4. ओके कुणाला काय शंका नाही ना याच्यामध्ये बोलत चला नाहीतर 1 वे नको सुरू व्हायला. ठीक then next बघा आता हे तुमच्या आवडीचं आहे. a card is drawn at random from pack of well shuffled 52 cards. find the probability that card drawn is ash and spade. आता ash and spade तुम्हाला माहिती आहे काय ते बघा या ठिकाणी हे 52 कार्डचे सॅम्पल स्पेस आहेत. बघा हा सॅम्पल स्पेस हे मोजले तर तुम्ही किती येणार आहेत हे 13 13 चे एक रो आहे 52 येते. then event A the card drawn is ash. ash किती आहेत पाहत 4 आहेत इथे लिहायचं नाही काय बाकी 1 2 3 4 1 के 4 म्हणजे प्रोबॅबिलिटी किती येईल पहा probability of A equal to number of elements A divided by number of elements in yes. ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवला बाकी काही अवघड त्यामध्ये नाही. then 4 divided by 52 then probability of A equal to 1/13. then hence the probability of the card drawn is ash is 1/13. एक के ने शक्यता किती आहे 1/13 कारण 4च असणार आहे ते. then next spade आता ही किती असणार तर कार्ड ड्रॉन स्पेड किती असणार आहे 13 असणार आहेत. ओके कुठले 4 प्रकार आहेत म्हणजे तुमचं चौकट बदाम गुल्ला काय काय म्हणतात तुम्ही त्यातले चौकट स्पेड इस्पे किलावर बदाम हे जे आहे ते किती असणार आहेत 13 कार्ड असतात लक्षात ठेवायचं. त्यामधले 2 कलर आणि 2 ब्लॅक असतात. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी 13 आली. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू 13 डिवाइड बाय 12. then probability of B
equal to 1/4. Therefore, hence the probability that card drawn is spade is 1/4. एक इव्हेंट ज्याप्रमाणे त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ओके, यामध्ये आता कोणाला काही शंका नसेल मला वाटतं. ओके, हा, आता या ठिकाणी संपला. आपला व्हिडिओ सुरू करा रे, जरा सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. अरे ऑन करा व्हिडिओ, ज्यावेळेस करायला सांग त्यावेळेस करतच नाही कुणी.